नमस्कार. आपण आज फेरफार म्हणजे काय? बऱ्याच वेळेला आपण घर घेताना किंवा जमीन घेताना मेन करून फेरफार हा बघितला जातो. तर बऱ्याच लोकांना फेरफार म्हणजे काय हे माहिती नसतं. आपण घर घेतो, जमीन घेतो, पण त्यातली डिटेल माहिती, कोणते कागदपत्र लागतात हे माहिती नसतं. म्हणून आज मी तुम्हाला त्यातल्या एका मुद्द्याची माहिती देणार आहे, ती म्हणजे फेरफार. तर फेरफार म्हणजे काय? तर फेरफार हा कधी करावा लागतो? तर सेल डीड करताना फेरफार लागतो. वारसा हक्क म्हणजे मृत्यूनंतर फेरफार जागेचा असेल तर जागा असेल, प्लॉट असेल त्याचं लागतं. नंतर गिफ्ट डीडच्या वेळेलाही लागतं, विलच्या वेळेला लागतं, पार्टिशन म्हणजे वाटणीच्या वेळेला देखील लागतं, कोर्ट ऑर्डरच्या वेळेला देखील लागतं, एक्सचेंज डीड ह्या सर्वांसाठी फेरफार हा काढावा लागतो. तर मालकी बदलली की फेरफार करणे हे बंधनकारक असतं. फेरफार कोणत्या कायद्याखाली होतं? तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 148 नुसार फेरफार कायद्याखाली येतं. मालकीत बदल झाल्यास तलाठीला कळवणे हे बंधनकारक आहे, कलम 149 नुसार. फेरफार नोंद घेण्याची प्रक्रिया कलम 150 नुसार तलाठीने फेरफार नोंद घेणे आवश्यक आहे. कलम 151 नुसार हरकती व चौकशी प्रक्रिया. कलम 154 नुसार फेरफार नोंदीचा पुरावा म्हणून उपयोग होतो. महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 फेरफार नोंद, नोटीस, चौकशी, मंजुरी याची सविस्तर ही प्रक्रिया असते. फेरफार म्हणजे मालकीचा अंतिम पुरावा आहे का? तर नाही. फेरफार हा मालकीचा अंतिम पुरावा नाही. फेरफार ही महसुली नोंद आहे, ती मालकीचा अंतिम पुरावा नाही. पण प्राथमिक पुरावा म्हणजे सपोर्टिंग एव्हिडन्स आहे. थोडक्यात सपोर्टिंग एव्हिडन्स म्हणजे प्राथमिक पुरावा आहे. मालकीचा मुख्य पुरावा सेल डीड, गिफ्ट डीड, विल, कोर्ट ऑर्डर असते. फेरफार न केल्यास काय होतं ते बघूया. 7/12वर तुमचं नाव येत नाही, कर्ज मिळत नाही. बँकेत जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर फेरफार नसेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही. जमीन विक्रीत अडचण येते. जमीन विकताना पहिले लोक विचारतात, तुमच्याकडे फेरफार आहे का, काढलेला आहे का तुम्ही? त्यावेळेला आपण म्हणतो नाही, तर मग तुमची जमिनी विकण्यासाठी विलंब होऊ शकतो, उशीर लागू शकतो. वारसांमध्ये वाद झालास तर त्यावेळेलाही फेरफार हा लागत असतो. कोर्ट केसचा धोका असतो. नंतर सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ मिळत नाही. म्हणून फेरफार वेळेत करणे फार महत्त्वाचे आहे. फेरफार कसा करायचा? तर सेल डीड किंवा दस्तऐवज नोंदणी करायची, तलाठी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करायचा, फेरफार नंबर दिला जातो, नोटीस हरकत असल्यास चौकशी, फेरफार मंजूर, नंतर 7/12वर नाव अपडेट करायचे. फेरफाराला हरकत घेतली तर काय करायचं? तलाठी किंवा मंडळ अधिकारीकडे चौकशी तुम्ही करू शकतात. कागदपत्रे तपासली जातात. नंतर वाद असल्यास सिव्हिल कोर्टाचा निर्णय हा आवश्यक असतो. महसूल अधिकारी मालकी ठरवत नाहीत, ते फक्त तुमची नोंद करून घेतात. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. फेरफार ही जमिनीची ओळख आहे, पण मालकीचा अंतिम पुरावा नाही. मालमत्तेचा व्यवहार करताना दस्तऐवज योग्य असले पाहिजे. त्यामध्ये फेरफार वेळेत काढला पाहिजे, कायदेशीर सल्ला घेतला पाहिजे आणि हे सर्व तुम्ही खूप महत्त्वाचं आहे, हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.